अर्पिला देह माझ्यासाठी रक्ताने येशू पाप्यांना तारी. अर्पिला देह माझ्यासाठी रक्ताने येशू पाप्यांना तारी, पाप्यांना तारी. ज्याने असे केले प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशायाच्या 53व्या अध्यायातील 3ऱ्या वचनामध्ये येशूच्या दुःख सहनाविषयी असं लिहिले आहे. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. व्याधी म्हणजेच रोग, दुखणे, विकार किंवा उपद्रव. खरे तर प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर मानवी देहात असताना थकला, भागला, तहानेला व भुकेला झाला, दुःखी झाला व रडला देखील. परंतु तो कधीही आजारी किंवा दुखापतग्रस्त झाला नाही. त्याने अनेक संकटे व वादळांचा सामना केला, परंतु त्याला कोणताही व्याधी किंवा विकार नव्हता. उलट तो या भूतलावर असताना त्याने अनेकांचे रोग, आजार, जुने व्याधी, विकार व अपंगत्व कधी शब्दाने, कधी स्पर्शाने, तर कधी चिखल लावून बरे केले. त्याने आपल्या सामर्थ्याने गोरगरीब, दीनदुबळे, व्याधी व विकार असलेल्यांचे जीवन बदलून आनंदाने भरून टाकले. तरी यशाया सांगतो तो व्याधींशी परिचित होता. खरे तर परिचित असणे याचे 2 अर्थ होतात. एक तर परिचित असणे म्हणजे ओळख अथवा कल्पना असणे. प्रभू येशूने अनेकांचे आजार, व्याधी व विकार जवळून पाहिले होते व त्यांची त्याला चांगली कल्पना होती. खरे तर मनुष्याच्या जीवनातील आजार व रोग हे पापांचे फळ आहे. तरी प्रभूने तेही परमेश्वराच्या गौरवासाठी आहेत असे म्हटले व ते बरे करून पित्याचे गौरव देखील केले. परिचित असणे याचा दुसरा अर्थ होतो अनुभव असणे. प्रभू येशू ख्रिस्ताने एका पक्षघाती मनुष्याला बरे करताना, मुला तुझा पक्षघात बरा झाला आहे असे म्हणण्याऐवजी, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हटले. यासाठी की पाप मनुष्याला लागलेला सर्वात मोठा रोग आहे व पापाच्या या व्याधीपासून एकही मनुष्य प्राणी सुटलेला नाही. परंतु पापाचा स्पर्शही न झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे सर्व रोग, आजार, विकार व आमचा सर्वात घातक व्याधी म्हणजे पाप स्वतःवर घेत वधस्तंभावर खिळून टाकले. म्हणूनच यशायाने पुढे म्हटले, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तो मरणातून पुन्हा जिवंत झाला व त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास तो पाप रोगापासून मुक्ती व सार्वकालिक जीवन देतो. आपणासही ती मुक्ती व जीवन मिळावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.